नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। इथे आपण विविध व्हिडिओ बघत असतो आणि काही नवीन अपडेट आले असतील तर त्याच्याबद्दल माहिती घेत असतो। आजचा व्हिडिओ बनवायचं कारण हे की महाराष्ट्र टाइम्सने आता एक न्यूज दिलेली आहे बघा। राज्य सरकारचा मोठा निर्णय, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर बंदी येणार। बघा, 100 आणि 200 रुपयाचा जो स्टॅम्प पेपर आहे त्याच्यावर बंदी येणार आहे। ही पूर्ण न्यूज आपण बघणार आहे आता। सरकारी आणि खाजगी कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्टॅम्पबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। 100 आणि 200 रुपयाच्या स्टॅम्पवर बंदी घालण्यात येणार आहे। त्यामुळे आता किमान 500च्या स्टॅम्पवरची नोटरी खरेदी हक्क किंवा प्रतिज्ञापत्र दिले जाणार आहे। सरकारच्या निर्णयाने सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसणार आहे। राज्य सरकारने महसुलात वाढ व्हावी यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे। तहसील किंवा महसूल कार्यालयात फक्त 100 आणि 200 रुपयामध्ये वैयक्तिक कारणासह बँक आणि विविध कामे होत होती, परंतु आता यासाठी 500 रुपये मुद्रांक शुल्क मोजणे लागणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी अडचण आलेली आहे। याच्यामध्ये काय झाले बघा, राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। या योजनेवरून विरोधकांना राज्य सरकारवर सातत्याने टीका केली आहे। सरकार तिजोरी खाली करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे, परंतु आता खऱ्या अर्थाने तशी परिस्थिती ओढावली जात असल्याची चर्चा महसूल विभागात सुरू आहे। लाडकी बहीण योजनेला जास्त पैसे लागत असल्यामुळे इतर योजनांसाठी पैसे कमी पडत असल्याची माहिती आहे। त्यामुळे पर्यायी मार्गाने पैसे मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे। यापूर्वी हक्क सोड, प्रतिज्ञापत्र आणि साठेखत केल्यावरही पुन्हा खरेदी करण्यासाठी 100 रुपयाचा स्टॅम्प वापरला जात होता, परंतु आता राज्य सरकारच्या नवीन नियमानुसार 100 ऐवजी 500 रुपयाचा स्टॅम्प वापरण्यात येणार आहे। मित्रांनो बघा, हक्क सोड, प्रतिज्ञापत्रासाठी पहिले 100 रुपयाचा बॉन्ड होता, आता 500 रुपयाचा बॉन्ड आहे। साठेखत केल्यानंतर पुन्हा खरेदीत करण्यासाठी 100 रुपयाचा बॉन्ड वापरण्यात जात होता, आता 500 रुपये लागणार आहे। दरम्यान कंपन्यांच्या एकत्रीकरण करणे किंवा पुनर्रचना विलिनीकरण करणे, याचबरोबर विभागणीमध्ये भविष्यातील मतभेद मिटवण्यासाठी आणि लवादामार्फत लेखी निर्णय दिला जातो। कंपन्यांचे भाग भांडवल जास्त असल्यामुळे त्यावर आणि जंगम मालमत्तेप्रकरणी अभिहस्तांतरामध्ये सध्या 500 रुपये मुद्रांक शुल्क आकारणे होते। यात सर्वसामान्य नागरिकांना 100 आणि 200 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपले दस्तावेज तयार करता येत होते, परंतु आता नवीन नियमानुसार त्यासाठी किमान 500 रुपयाचा स्टॅम्प पेपरची अट ठेवण्यात आलेली आहे। ते ही पूर्ण न्यूज होती। याच्यामध्ये 500 रुपयाची अट ठेवण्यात आलेली आहे सरकारने। हा सर्वांनी नोंद घेण्याची आवश्यकता आहे। तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू द्या मित्रांनो, नाहीतर लोकांचे काम अर्धवटमध्ये अटकून जातील। धन्यवाद।